महाराष्ट्राचा मणिपूर होणार अशी शंका शरद पवार साहेबांनी बोलून दाखवली आणि संपूर्ण राजकीय कारकीर्द शरद पवारांची जी राजकीय कारकीर्द आहे ती जर आपण बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की पवार साहेबांना जे घडवून आणायचं असतं त्याची ते वाच्यता नेहमी करत असतात आणि ही शंका त्यांनी जी बोलून दाखवली ती शंका प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न आता महाविकास आघाडीने सुरू केला आहे असं अनेक घटनांवरून आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे. काल परवा बदलापूरमध्ये 2 चिमुरड्यांसोबत बलात्काराची अश्लाघ्य निंदनीय मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. ही घटना निषेधार्ह आहे. संपूर्ण समाजमन सुन्न झालं. केवळ बदलापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हादरला. देशभर कोणालाही जरी या घटनेविषयी काही कळलं तर त्यांना सगळ्यांचं मन सुन्न होईल अशी घटना आहे. पण या घटनेवरून महाविकास आघाडीने अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण सुरू केलं. आज जी काही माहिती हाती येते आहे, काल उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी जनतेच्या समोर येऊन जेव्हा प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियामध्ये लाडकी बहीण ही जी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे महायुती सरकारने सुरू केलेली जी योजना आहे या योजनेला बदनाम कसं करता येईल या प्रकरणाचा सहारा घेऊन याचा पूर्ण प्रयत्न केला. सकाळी बदलापूरच्या जनतेने सुरू केलेलं जे आंदोलन होतं, उत्स्फूर्तपणे सुरू केलेलं जे आंदोलन होतं, त्या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उडी घेतली आणि दुरून दुरून कार्यकर्ते गाड्या भरून भरून त्या स्थळावर दाखल झाले आणि मुंबईची लाईफलाईन अडवून ठेवली. कोट्यवधी लोकांची ने-आण करणारी आणि कोट्यवधी लोकांची जीवनरेषा ज्याला मुंबईला मानल्या जातं, जीवनरेखा मानली जाते, ती म्हणजे लोकल, ती अडवल्या गेली. 12-13 तास आंदोलन केलं गेलं आणि या आंदोलनामध्ये लाडकी बहीण योजना कशी बदनाम होईल, मुलींचा विषय बाजूला राहिला आणि या सरकारवर खापर कसं फोडता येईल या दिशेने हे आंदोलन देण्याचा प्रयत्न काल महाविकास आघाडीने केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आज सुषमा अंधारे समोर आल्या आणि त्या म्हणतात गिरीश महाजन कोण आहेत, गिरीश महाजन कशाला त्या ठिकाणी गेले, त्यांचा काय संबंध आहे. गिरीश महाजन हे या राज्याचे जबाबदार मंत्री आहे. त्यांनी सुषमा अंधारेंनी आयुष्यात एकदाच निवडणूक लढवली, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं, त्यांना 3 आकड्याच्या वर त्यांची मतदान संख्या जाऊ शकली नाही, बोटावर मोजता येतील एवढीच मतं त्यांना मिळाली. गिरीश महाजन सातत्याने निवडून येत आहेत की गिरीश महाजन एक जबाबदार नेते आहे आणि महाविकास आघाडीने हे आंदोलन चिथवलेलं आहे आणि आपले विरोधक आंदोलनात मोठ्या संख्येत सहभागी झालेले आहे हे माहीत असतानाही त्या आंदोलनाला सामोरं जाण्यासाठी फार मोठा कलेजा लागतो, फार मोठं जिगर लागतं. ते जिगर गिरीश महाजनांनी दाखवलं. आपला संयम ढळू न देता आंदोलन प्रामाणिक लोकांचं असं समजून पूर्ण संयमाने शांततापूर्ण मार्गाने त्यांनी आंदोलन थांबवण्याचा आणि लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या ज्या मागण्या होत्या, स्वाभाविकपणे अशी घटना घडल्यानंतर ज्या मागण्या असतात त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही किंवा त्या मागण्यांकडे जर सरकारने कानात बोटं घातले तर मात्र आंदोलन करायला पाहिजे. पण सरकार सर्वच मागण्यांवर मंजूर झालं. सरकारने SIT स्थापन केली, सरकार संस्थाचालकांची चौकशी करणार आहे, सरकारने पोलिसांचं निलंबन केलं, सरकार पोलिसांची चौकशी करणार आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणार आहे, अतिशय लवकर चार्जशीट दाखल होण्याची व्यवस्था सरकार करत आहे. या सगळ्या मागण्या सरकारने मंजूर केल्यानंतरही जाणीवपूर्वक तिथे अडून बसायचं की त्याला फासावर, आम्हाला इथेच त्याला फासावर द्यायचं आहे आणि असं करून महाराष्ट्राचा मणिपूर कसा होईल किंवा कसा होतो आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या या घटक पक्षांनी जाणीवपूर्वक सुरू केला आहे. सुप्रिया सुळे कालपासून फार जास्त बोलत आहेत. टीव्हीवर फारशा न येणाऱ्या सुप्रिया सुळे कालपासून एकही संधी सोडत नाही आहेत. आज तर त्या पुण्याच्या MPSCच्या आंदोलनात थेट जाऊन भेटल्या. यापूर्वी सुप्रिया सुळेंना असे प्रश्न दिसत नव्हते. ज्यावेळेस ST त्यांचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना ST कर्मचारी जे भिकेला लागले होते, ज्यांना पोटभर अन्न मिळत नव्हतं, ते ST कर्मचारी जेव्हा सिल्वर ओकवर गेले होते तेव्हा सुप्रियाताई सुळे आपण ही मानवता, ही सहृदयता तेव्हा का नाही दाखवली, तर तेव्हा त्यांच्यावर केसेस दाखल केल्या गेल्या, त्यांच्यावर लाठ्या चालवल्या गेल्या. हे आपण कसं विसरू शकता. सुप्रियाताई आपण तेव्हा का मौन होत्या, तेव्हा का बोलत नव्हत्या. जेव्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष मेहबूब शेख हा स्वतः बलात्काराच्या प्रकरणात अडकला आणि आज पोपटासारखे बोलणारे अनिल देशमुख तेव्हाचे गृहमंत्री 100 कोटीच्या वसुली प्रकरणामध्ये अडकलेले, ते त्यावेळी मेहबूब शेखला
बलात्काराच्या प्रकरणामध्ये वाचवण्याचं पूर्णपणे काम करत होते, राजकीय दबावामध्ये पोलीस काम करत होते, तेव्हा मात्र सुप्रिया सुळेताई तुम्हाला या महाराष्ट्रातल्या त्या भगिनीविषयी आवाज उठवावा असं वाटलं नाही. त्याच्यामुळे असं आहे ना की तुम्ही स्वतः काचेच्या घरात राहणारे आहेत, कशाला दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नका. तुम्ही सुप्रियाताई, उद्धव ठाकरे, सुषमाताई अंधारे आणि हे जे सगळे लोक बाहेर पडलेले आहेत कालपासून, यांना सगळ्यांना 24 तारखेला महाराष्ट्र बंद करणार आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था कसा बिघडेल याचा प्रयत्न केला जाणार आहे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये मणिपूर सदृश्य वातावरण निर्माण करायचं. आता ते असं आहे की ते जरांगे पण उतरले. जरांगे म्हणाले सरकार नालायक आहे बदलापूर प्रकरणामध्ये. आता खरं म्हणजे महाराष्ट्राला माहिती आहे की नालायक कोण आहे. या महाराष्ट्रामध्ये जातीय वणवा कोणी पेटवला आहे आणि याचा कळीचा नारद कोण आहे, कोणी हा जातीय अस्मिता कोणी वाढवलेल्या आहे, जातीमधले भांडणं कोणी लावलेले आहे, याचा कळीचा नारद कोण आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे नालायक कोण आहे हे माहिती आहे. जरांगेंनी सरकारला नालायक म्हणण्याची गरज नाही. पण हे सगळे घटक ज्या पद्धतीने उतरलेले आहेत त्या पद्धतीने त्यांनी ठरवलं आहे की शरद पवारांनी जी शंका व्यक्त केली की महाराष्ट्राचा मणिपूर होईल का अशी जी त्यांना भीती वाटत होती, ती भीती सार्थ ठरवायची आणि महाराष्ट्राचा मणिपूर करायचाच हा संकल्प घेऊन महाविकास आघाडी मैदानात रस्त्यात उतरली आहे. हे स्पष्टपणे जाणवायला लागले आहे. हे मला आवर्जून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगावंसं वाटतं आहे.